नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जर तुम्ही फक्त मन लावून सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर या जगात काहीही अशक्य नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत एका वृद्ध महिलेवर गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न करून दागिने लुटणाऱ्या आरोपींना अवघ्या काही दिवसात गजाळ केला आहे। जळगाव आर्वी परिसरातील शांताबाई गोहेत्रे या 60 वर्षीय महिलेकडे दही मागण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपीने तिच्या गळ्यात दोरी टाकून बेशुद्ध केले आणि दागिने लंपास केले। पण स्थानिक गुन्हे शाखेच्या तीक्ष्ण तपासामुळे हा आरोपी चांदुरले परिसरातून अखेर पकडण्यात आला आहे। 3 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना जळगाव आर्वी गावात घडली। फिर्यादी शांताबाई गोहत्रे या आपल्या घरात काम करत असताना 40 वर्षीय आरोपी गौतम पद्माकर गुंडाणे हा त्यांच्या घरी आला आणि दही मागितले। शांताबाई दही पन्नीत टाकत असताना आरोपीने त्याच्या मागून जाऊन गळ्यात दोरी टाकली आणि गळा आवळला। त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या आणि आरोपीने त्याच्या गळ्यातील 52 सोन्याची मणी, कानातले व नाकातील खडा असा एकूण 40,500 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 22 कलमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे, पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांभुरकर यांच्या पथकाने जलद हालचाल करत तपासाची चक्रे फिरवलीत। तपासादरम्यान पथकाने आरोपीचा शोध जळगाव आर्वी, पारधी बेडा, दत्तापूर तिवरा व चांदूर रेल्वे परिसरात घेतला। शेवटी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चांदूर रेल्वे स्टेशन परिसरात आरोपी गौतम गुंडाणे याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पारधी बेडा येथील लोकांमध्ये उधारी असल्याने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले। या आरोपीवर यापूर्वीही दत्तापूर पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे आणि तडेगाव दशासर पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा गुन्हेगारी विरोधात वचक पुन्हा एकदा रूढ झाला आहे। महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि लुटमारीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांकडून आता कोणतीही सूट नाही, या प्रकरणाने स्पष्ट केले आहे। शिक्षक म्हणजे समाज घडविणारे शिल्पकार, पण ते इतरांना उज्ज्वल भविष्य घडवितात। त्यांच्या जीवनात अंधार का? अमरावतीत खाजगी शिक्षकांनी आज शासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे। पगारवाढ, विमा संरक्षण आणि मूलभूत सुविधा या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले। पंचवटी ते गाडगेनगर असा भव्य मोर्चा काढून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले। न्याय आणि सन्मानाच्या मागणीसाठी लढणाऱ्या या शिक्षकांच्या आंदोलनाने आज जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं। अमरावती जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत असलेले खासगी शिक्षक गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प वेतनावर काम करीत आहेत। सरकारी शाळांमधील शिक्षकांना 7वा आणि 8वा वेतन आयोगानुसार पगारवाढ दिली गेली, मात्र खासगी शिक्षकांच्या बाबतीत मात्र शासनाने अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी पंचवटी परिसरातून गाडगेनगरकडे हजारोंच्या संख्येने शिक्षक आणि शिक्षिका उतरलेत आणि त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून शासनाविरोधात घोषणा दिल्यात। शिक्षकांचा सन्मान राखा, आम्हाला न्याय द्या, पगारवाढ अंमलात आणा अशा घोषणा देत शिक्षकांनी आपला संताप व्यक्त केलाय। शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घालतो, परंतु आमच्या स्वतःच्या घरातील चुली थंड आहेत। शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे। यावेळी शिक्षकांनी विमा योजनेची अंमलबजावणी, समान वेतन धोरण आणि नियमित सेवा शर्तीची मागणी देखील केली आहे। हा मोर्चा पंचवटी ते गाडगेनगर असा मार्गक्रमण करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले।
या आंदोलनात महिला शिक्षकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. शिस्तबद्ध पद्धतीने परंतु ठाम आवाजात त्यांनी आपला हक्क मागितला. खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना दरमहा मिळणारा वेतन फक्त नाममात्र असून शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी ही परिस्थिती अपमानास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलेत. शिक्षकांनी शासनाला इशारा दिला आहे की आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. इकडचे जे MLC आहेत, ठीक आहे ना, त्यांच्यासाठी मुख्य क्रायटेरिया हे गव्हर्नमेंट टीचर्स असतात. त्यांच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो आणि नेहमीच आतापर्यंत आणि याच्यापर्यंत म्हणजे इतिहासात कधी खाजगी शिक्षकाला अनुसरून कोणती पॉलिसी झाल्या नाही. कोणत्याच MLCने यांनी नाही, त्याच्या आधी नाही आणि त्याच्याही पूर्वी नाही. पण आता आम्हाला त्यांचं कॉग्निजन्स आवश्यक आहे. शासनानं याला कॉग्निजन्स द्यायला पाहिजे. कारण शासकीय शिक्षण सोडून खाजगी शिक्षक यांचं प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं आहे. आणि जसं मी आधी सांगितलं की 75% शहरांमध्ये आणि 65% ग्रामीणमध्ये मुलं खाजगी शाळेत शिकत आहे. तर सर्वात जास्त ओझा हा खाजगी शिक्षकांवर आलेला आहे. पण याच्याकडे जे मुद्दाम किंवा अनावधानाने जे डोळेझाक होत आहे त्याच्यावर आता हा मूकमोर्चा काढण्यात आलेला आहे. आता ना शिक्षक ही व्याख्या बदलणं गरजेचं आहे. एक शिक्षक आहे तो शासकीय शिक्षक आहे, अनुदानित आहे, अंशतः अनुदान. एक म्हणजे नुसता वाऱ्यावर सोडलेला शिक्षक आहे. आणि जे वाऱ्यावर सोडलेले शिक्षक आहेत तिथंच सगळ्यात जास्त मुलं शिकत आहे. याची तुम्ही दखल घ्या. तुमच्या लक्षात येईल की PhD झालेले लोक 5,000 रुपयावर काम करत आहे. आमचे सगळ्यांचेच मुलं त्याच शाळेत जातात. अमरावतीतल्या अतिप्रतिष्ठित शाळांमध्ये जे शिक्षक काम करतात आहेत त्यांच्या काय मागण्या आहे, त्यांची काय कुचंबना आहे, त्या पगारात त्यांचं भागतं का आणि त्याला शासकीय अनुदान का नाही मिळू शकत. जर शिक्षण पुरवणं हे शासनाचा कार्यक्रम आहे, हा शासनाचे फंडामेंटल ड्युटीजमध्ये आहे, तर मग शासन याच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष कसं काय करू शकतं. त्यांच्यासाठी शिक्षक हा फक्त गव्हर्नमेंट टीचर असतो. खाजगी शिक्षकांकडे त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. शिक्षकांच्या वेदना आता रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांच्या खांद्यावर समाज घडविण्याची जबाबदारी आहे. त्यांना स्वतःच्या हक्कासाठी मोर्चा काढावा लागतोय. हे शासनासाठी नक्कीच विचार करण्यासारखं आहे. आता पाहावं लागेल की शासन या शिक्षकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतं. अमरावती महानगरात आज विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव अतिशय दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात भगवे झेंडे, पारंपरिक गणवेश आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावले होते. नरसिंहा कॉलेज मैदानावरून निघालेल्या पथसंचलनाने अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले. शिस्त, देशभक्ती आणि हिंदुत्वाचा संदेश देत संघाच्या स्वयंसेवकांनी शहराच्या प्रमुख चौकातून मार्च केला. तर नागरिकांनी या स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. अमरावती महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पारंपरिक विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नरसिंहा कॉलेज मैदानावर सकाळी शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गणेश शिक्षक वहिनी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथक, बारसी पथक आणि स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पथसंचलनाने केले. पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी या पारंपरिक गणवेशात स्वयंसेवकांनी संघ शिस्तीचा परिचय दिला. शहरातील प्रमुख चौकांवर नागरिकांनी जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणाने स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे फडकत असताना वातावरणात देशभक्तीची आणि हिंदुत्वाची भावना ओसंडून वाहत होती.
पोलीस प्रशासनाने सुद्धा चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे नियोजन सुरळीत केले। पथसंचलनाची मांडणी अत्यंत शिस्तीत झाली। कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा वाहतूक विस्कळीत न होता सनातन हिंदू धर्म शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देत या उत्सवाचे आयोजन पारंपरिक पद्धतीने पार पडले। नरसिंह कॉलेज मैदानात झालेल्या शस्त्रपूजन सोहळ्याने कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप दिले। त्यांनीच तिथे थांबायचं, बाकी सर्व स्वयंसेवक जो अन्य कार्यक्रम होते हैं उसका आपके सामने सादरीकरण हो रहा है। सामूहिक समता का प्रात्यक्षिक, वही संगति गण समता है। सबने एक साथ एक आज्ञा पर अनुशासन पूर्ण कृति करना मतलब समता। यह समता का दर्शनीय मूल्य है। जाति पाति ऊंच नीचता अमीर गरीब एक माता के पुत्र है, यही से नित्य होने वाले का तो ये समता है। दैनिक एक शाखा के कार्यक्रमों में समता ये अनिवार्य ऐसा कार्यक्रम है। स्वयं स्वीकृतन्न सुगंकारे समुत्कर्षणि श्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीराव्रतम् तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा विधायास्य तदन्तस्प्रजागर्तीव्रानिशम् विजेत्री जनसंहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम्। अमरावती महानगरात पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाने पुन्हा एकदा संघशिस्त, राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाचा संदेश जनमानसात रुजवला। शिस्त, संयम आणि संस्कार यांचा संगम असलेला हा सोहळा अमरावतीकरांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे। रविवारी सकाळी जोग स्टेडियम परिसरात धामण सापाचे अचानक दर्शन झाले। पोलिसांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलावून धामण साप पकडण्यात आला आणि सुरक्षित जंगलात सोडण्यात आला। रविवारी सकाळी जोग स्टेडियम परिसरातील स्विमिंग टँकजवळ स्थानिक पोलीस अधिकारी आखरे यांना एका मोठ्या धामण सापाचे दर्शन झालेत। साप स्विमिंग टँकजवळ लपलेला होता। पोलीस अधिकारी आखरे यांनी तात्काळ सर्पमित्रांना फोन करून मदत मागितली। सर्पमित्रांनी येताच सापाला सुरक्षित पद्धतीने पकडलेत आणि त्याला जंगलात सोडण्यात आले। या सापामुळे परिसरातील लोकांमध्ये सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलीस आणि सर्पमित्रांच्या तत्पर प्रतिसादामुळे साप सुरक्षितपणे जंगलात परतविण्यात आला। स्थानिकांनी या घटनाक्रमाचे कौतुक केले असून यामुळे पोलिसांचे तत्परतेचे महत्त्व स्पष्ट होते। सर्पमित्रांच्या मदतीने साप व मानव यांच्यातील सुरक्षित अंतर राखणे शक्य झालेत। मी स्विमिंग पूलवर आलो होतो, आता बंदोबस्ताला चाललो नांदगाव पेठला विसर्जन बंदोबस्ताला। तर म्हणजे शांतता परिसर आहे, रविवारी बंद राहते, त्या हिशोबाने साप इथे म्हणजे जंगलच परिसर आहे, त्यामुळे हिशोबाने इथे निघाला। त्याच्याने माझा मित्र आहे प्रफुल्ल भुसारी, त्याला मी कळवलं, तो सर्पमित्र आहे की बा इथे साप निघालेला आहे। आता ते ओळख नव्हती की साप विषारी आहे की बिनविषारी आहे, त्यामुळे सर्पमित्राला बनवून आता कचऱ्याच्या याच्यामधून साप काढला त्यांनी। जोग स्टेडियम परिसरात धामण सापाची घटना घडली, पण या पोलीस आणि सर्पमित्रांच्या मदतीने सापाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले। ही घटना आपल्या परिसरातील जीवनसृष्टीसाठी किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करते। लक्ष ठेवा, सुरक्षित रहा आणि नैसर्गिक प्राणी यांचा सन्मान करा।
बडनेरच्या जुना वस्तीत रोशनी फॅशन हॉलमध्ये उर्दू अदब आणि साहित्यांचा मोहक जलवा पाहायला मिळाला। उर्दू अदब नवाज फ्रेंड सर्कलच्या वतीने मुहिब्बान ये उर्दू के नाम या बहारदार ऑल इंडिया मुशायराचा शानदार सोहळा पार पडला। देशभरातून आलेल्या नामवंत शायरांनी शेरो शायरीच्या माध्यमातून केवळ शब्दांचाच नव्हे तर एकतेचा, प्रेमाचा आणि समभावाचा संदेश दिला। बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रोशनी फंक्शन सभागृहात 4 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता हा मुशायरा रंगला। सख्ती थोड़ी लाजिब है साहब मगर पत्थर होना ठीक नहीं, हिंदू मुस्लिम ठीक है साहब मगर कट्टर होना ठीक नहीं या ओळींनी वातावरण भारावून गेलेत। या शब्दामधून जातीयतेच्या भिंती पाडून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न या मुशायऱ्यातून झाला आहे। सख्ती थोड़ी लाजिम है पर कट्टर होना है, सख्ती थोड़ी लाजिम है पर पत्थर होना ठीक नहीं, सख्ती थोड़ी लाजिम है पर पत्थर होना ठीक नहीं, हिंदू मुस्लिम ठीक है साहेब कट्टर होना ठीक नहीं। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उर्दू नवाज फ्रेंड सर्कलच्या वतीने या ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आलेत। देशभरातील नामांकित शायरांनी समाजातील विविध प्रश्न, राजकारण आणि मानवी भावना आपल्या रचनांतून व्यक्त केल्या। या महफिलीमध्ये दिल्लीचे समर बचोरायुनी, झाशीचे जब्बार शारीफ, अजबत आतिश, नांदेडचे गालिब आसी, अमीर मेरंठी, मुजावर मालेगावी, अब्दुल रशीद निशाद बदनरवी, साबिर बदनरवी, तणवीर नायक, सुभाम राज, इद्रिस नाज, रजा बेदनरवी आणि इरफान हसरत यांसारखी सुप्रसिद्ध शायरांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद शारिक, साबिर बदनरेवी, यशात अहमद आणि जावेद अहमद खान यांनी केलेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांची शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या महफिलीला सामाजिक कार्यकर्ते लाईक भाई पटेल, माजी नगरसेवक प्रकाश बनसोड, हाजी शूर मोहम्मद, अशफाक अहमद ठेकेदार, मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष नाझिम भाई, बडनेरा शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संजय बोबडे, मोहम्मद साजिद शेख, ज्ञानेश्वर झोंबाडे आणि सिद्धार्थ बनसोड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। रसिक प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमात शेरो शायरीला भरभरून दाद देत उर्दू साहित्याचा उत्सव अविस्मरणीय केला। उर्दू अदब नवाज फ्रेंड सर्कलचा हा प्रयत्न केवळ शेरो शायरी पुरता मर्यादित नसून तो सामाजिक एकतेचा आणि मानवी भावनांचा सेतू बांधण्याचं काम करतोय। बडनेराच्या या अदबी रात्रीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की शब्दामध्ये बदल घडवण्याची ताकद असते। अमरावतीच्या हमालपुरा भागातील श्री वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या यावर्षी 38व्या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी आज 5000 पेक्षा जास्त भक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई जगदंबा भवानीची भव्य स्थापना झाली आहे आणि विजयादशमीला सोने देऊन अंबा मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे। या सणात उपवास करणाऱ्या महिलांसाठीही हा दिवस विशेष ठरतो, कारण महाप्रसादाने त्या आपल्या उपवास सोडतात आणि सायंकाळी 5 वाजता या उत्सवाची भव्य शोभायात्रा निघणार आहे। अमरावतीच्या हमालपुरा भागातील श्री वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाने 38व्या वर्षी नवरात्र उत्सव भव्यपणे साजरा केला। 22 ऑक्टोबर रोजी आई जगदंबा भवानीची भव्य स्थापना करण्यात आली। यावर्षी विजयादशमीच्या दिवशी सोने देऊन अंबा मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे। उत्सव मंडळाच्या व्यवस्थापनाखाली शांतता आणि सुव्यवस्था राखून भक्तांना सेवा दिली गेली। आजच्या दिवशी 5000 पेक्षा जास्त भक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला। विशेष म्हणजे हमालपुरा परिसरातील नवरात्र उत्सवाच्या उपवासात असलेल्या महिला या दिवशी महाप्रसादाने आपला उपवास सोडतात। या उत्सवाची भव्य शोभायात्रेत स्थानिक मंडळी उत्साहाने सहभागी होतील। वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाप्रमाणे हा उत्सव देखील लोकांच्या मोठ्या सहभागासह आणि आनंदात पार पडला। आमच्या इथे दरवर्षी आम्ही आमचं मंडळ नवीन उत्सव साजरे करत राहतो। आम्ही जसे की यावेळेस स्कूल बंद असल्या कारणाने आमचा थोडा इव्हेंटचा जो पर बदलाव हा थोडा कमी झाला, तरी आम्ही महाप्रसादाचा हा जो नियोजन आहे हा महाप्रसादाचा आम्ही कंटिन्यू जसा पाहिजे तसाच राहतो। आणि आम्ही ज्या उत्साहात महाप्रसाद वगैरे आम्ही सगळे जे मंडळाचे कार्यकर्ते व सक्रिय आमचे जे प्रौढ लोक आहे, अध्यक्ष झाले आमचे जे मोठे पर्जा ते पण छान प्रकारे काम करतात आणि आमच्या इथे सगळे आनंदात हे उत्सव
अमरावतीतील हमालपुरा भागातील श्री वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या भव्य नवरात्र उत्सवाचे दृश्य, भक्तांचा उत्साह, महाप्रसादाचा आनंद आणि शोभायात्रेची तयारी ही सगळीकडे पाहायला मिळाली। अशा प्रकारे या क्षेत्रातील परंपरेला आणि भक्तांसाठीच्या उत्सवाला दरवर्षी नवीन उंची मिळत आहे। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। अकोल्यात घडलेल्या एका ऐतिहासिक कारवाईची माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्रातल्या MPDA कायद्यात 2025 मध्ये झालेल्या नवीन सुधारणानंतर अकोला पोलिसांनी पहिल्यांदा अवैध जुवा चालविणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई केली आहे। हा न्याय प्रक्रियेचा नवा अध्याय ठरतोय। महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यातील ख्वाजानगर जुने शहर येथील 50 वर्षीय नूर नियामत खां या आरोपीवर MPDA कायद्याच्या नव्या तरतुदीनुसार पहिली ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे। आरोपी अनेक वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी जुगार, अवैध अड्डे चालवणे, जबरी चोरी आणि अश्लील कृत्यांसारख्या गुन्ह्यात गुंतलेला होता। राज्य शासनाने 9 जून रोजी MPDA कायद्यात सुधारणा करत अवैध जुवा संचालक या प्रकारातील गुन्हेही या कायद्याच्या अंतर्गत आणलेत। त्यानंतर अकोला पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश घालण्याकरिता जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांना प्रस्ताव पाठवला। सर्व पुरावे आणि अहवालांची समीक्षा केल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी आरोपीला 1 वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात ठेवण्याचा आदेश दिलाय। या ऐतिहासिक कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खेडी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेडके, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सैरिसे, पोलीस कॉन्स्टेबल उदय शुक्ला, जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लेहकर आणि अंमलदार कपिल पोदाळे, सागर सिरसाट, पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, आशिष मांदोकर व पवन डनलकर यांची विशेष भूमिका होती। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले की अकोला येथे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलित आहेत। येत्या सणासुदीच्या काळातही MPDA व इतर कायद्यांतर्गत अशीच कठोर कारवाई केली जाईल। अकोला पोलिसांच्या ऐतिहासिक कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्था अधिक बळकट होईल, तसेच गुन्हेगारीवर मोठा ठसा उमटेल असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे। कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे। पुसद शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे, जो गुप्तपणे गर्भलिंग निदान चाचणी करीत होता। 25,000 रुपये घेऊन अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्या या डॉक्टरला जिल्हा शल्यचिकित्सक पथकाने पोलिसांच्या मदतीने बनावट गर्भवती महिला पाठवून रंगेहात पकडलं। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील वसंतराव नाईक चौकात हिंगोली जिल्ह्याचे डॉक्टर अनिल रामदास सोनुने व 39 वर्ष यांनी आपला बनावट दवाखाना थाटला होता। या दवाखान्यात 25,000 रुपयांमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जाते, अशी गोपनीय माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला मिळाल्यानंतर पथक सक्रिय झालेत। डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रमेश मांडन, डॉक्टर प्रीती लामकासे, डॉक्टर विकास पवार, डॉक्टर मिनल भेलोंडे, संजय रामटेके, उद्धव घोंगडे, कुणाल मस्के, अमोल जाधव, नामदेव मुंडे, प्रल्हाद मुरमुरे यांसह पुसद शहर पोलिसांचे 4 सदस्यीय पथक या कारवाईत सहभागी झालेत। पथकाने बनावट गर्भवती महिला पाठवून सापळा रचला। डॉक्टरांनी ठरलेले 25,000 रुपयांपैकी 22,000 रुपये घेऊन त्या बनावट गर्भवतीला आत नेलेत। पोलिसांनी धडक देत दरवाजा उघडला असता आतमध्ये सोनोग्राफी मशीन कागदी खोकेने झाकलेले आढळलेत। बाजूला 2 महिला बसल्या होत्या, तर डॉक्टरचा रंग उडाला होता। सोनोग्राफी मशीनवर अधिकृत क्रमांक नव्हता, तसेच PCPNDT कायद्यानुसार कोणतीही प्रमाणपत्र नव्हते। मशीन हाताळण्याची परवानगी विजयकुमार लोणकर यांच्याकडे असतानाही ते उपस्थित नव्हते। आरोपी डॉक्टर BAMS पदवीधर असूनही त्यांना सोनोग्राफी करण्याची परवानगी नव्हती। पोलिसांनी सोनोग्राफी मशीन, रोख 10,000 रुपये आणि संबंधित साहित्य जप्त केलेत। डॉक्टर मिनल भेलोंडे यांच्या तक्रारीवरनं
पुसद शहर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर अनिल सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत। पुसद शहरात झालेल्या या कारवाईमुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने हात बळकट केले आहेत। अशा नैतिक आणि बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे। यशाला सीमाच नसते, तर जिद्द आणि मेहनत असेल तर ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय पातळीवर इतिहास घडविता येतो। होय, असाच प्रेरणादायी इतिहास रचला आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील डोंगरगावचा मुलगा महेश सुनील नेमाडे यांनी। औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळचा हा विद्यार्थी देशभरात पहिला क्रमांक मिळवत भारताचा सर्वोत्तम इलेक्ट्रिशियन विद्यार्थी ठरला आहे। त्याच्या या अभूतपूर्व यशाचा सन्मान स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला आहे। गरीब शेतमजूर कुटुंबातील या मुलाने आपल्या परिश्रमाने केवळ यवतमाळच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील NCVT इलेक्ट्रिशियन ट्रेडचा विद्यार्थी महेश सुनील नेमाडे यांनी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आहे। देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये महेशने अव्वल स्थान पटकावून यवतमाळ जिल्ह्याला राष्ट्रीय दर्जावर गौरव मिळवून दिला आहे। दिल्ली येथे आयोजित भव्य सन्मान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महेश नेमाडे यांना विशेष ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या समारंभाला कौशल्य विकास मंत्रालयाचे अधिकारी, देशभरातील नामांकित प्रशिक्षण संस्थांचे प्रमुख तसेच विविध राज्यातील विजेते विद्यार्थी उपस्थित होते। महेश नेमाडे हे यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरगाव तालुका महागाव येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण पुसद येथे झाले आहे। शेतमजुरी करणाऱ्या अत्यंत साध्या कुटुंबातील हा तरुण जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज देशात पहिला आला आहे। त्याच्या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, ITI यवतमाळचे प्राचार्य, शिक्षक वृंद तसेच सहाध्यांनी महेशचे मनपूर्वक अभिनंदन केलेत। महेश म्हणतो, मी आज ज्या ठिकाणी पोहोचलोय त्यासाठी माझ्या आई वडिलांच्या संघर्षाचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि स्वतःच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे। त्याच्या या यशामुळे आज यवतमाळ जिल्ह्याचा अभिमान संपूर्ण देशभर दुमदुमत आहे। यवतमाळच्या मातीतला महेश नेमाडे आज संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे। गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने दाखवून दिलं की संधी जर मिळाली तर ग्रामीण भागातही चमकू शकतो। महेशच्या या अविस्मरणीय यशासाठी सिटी न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। यवतमाळचा हा भारताचा पहिला इलेक्ट्रिशियन देशभरातील युवकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांनी दगडफेक केली। गावात 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदरच पोलिसांनी हस्तक्षेप केला, परंतु विसर्जन मिरवणूक पुढे नेण्यात अडचण मात्र सहन करावी लागली। शनिवारी रात्री बावनगीर गावात देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांनी दगडफेक केली। या दगडफेकीत गावात मोठा तणाव निर्माण झाला आणि 2 गटांमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, परंतु दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना अटक होईपर्यंत विसर्जन मिरवणूक पुढे नेऊ नये अशी भूमिका विसर्जन मंडळांनी घेतली। यामुळे 7 देवी विसर्जन मंडळाचे कार्यक्रम तात्पुरते थांबविले गेले। रात्रीपासून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सकाळी 5 वाजता पोलिसांनी देवी विसर्जन मंडळाशी समजूत काढून विसर्जन पूर्ण केलेत। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। दंगा काबू पथक आणि मोठ्या पोलीस फौजफाटा तैनात आहे। पोलिसांच्या सततच्या उपस्थितीमुळे परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असून गावकऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे। संग्रामपूरच्या बावनबीर गावातील हा प्रसंग लक्षात घेता लोकांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, अन्यथा उत्सवाचा आनंद तणावात बदलू शकतो। शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रशासन सतर्क राहण्याची आवश्यकता आहे।
नागपूरच्या पोलीस लाईन जवळच्या रस्त्यावरील भारतातील सर्वात जास्त विषारी यापैकी एक कॉमन क्रेट अचानक रस्त्यावर दिसला। या परिस्थितीत नागपूरचे प्रख्यात वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर शुभम GR यांनी धाडस दाखवत सापाला रेस्क्यू केले। या घटनेत 2 युवकांचे प्राण वाचले। 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। रामदेव बाबा मंदिराजवळ पोलीस लाईनमध्ये जात असताना रोशन नावाच्या व्यक्तीला गाडीत हलचल जाणवली। गाडीमध्ये शोध घेत असताना त्याने कॉमन क्रेटवर अत्यंत विषारी साप पाहिला। पाहून दोन्ही युवक घाबरलेत आणि आसपासच्या लोकांमध्ये चहलपहल सुरू झाली। तत्काळ माहिती मिळताच वाईल्ड एनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीचे अध्यक्ष शुभम GR घटनास्थळी पोहोचलेत। त्यांनी अत्यंत दक्षतेने सापाला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडलेत। या सापाच्या विषामुळे न्यूरोटॉक्सिस प्रभाव होतो आणि मानवी जीवावर फक्त 40 ते 50 मिनिटात धोका निर्माण होऊ शकतो। शुभम GR यांच्या धाडसामुळे दोन्ही युवक आणि परिसरातील नागरिक सुरक्षित आहेत। नागपूरकरांनो, जंगलातील किंवा रस्त्यावर दिसणाऱ्या सापांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि अशा परिस्थितीत त्वरित तज्ञांशी संपर्क करा। आजच्या घटनेत शुभम GR यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अपघात टळला। ही घटना आपल्याला सापांविषयी जागरूक राहण्याची गरज दाखविते। जाणून घेऊया भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी ते ओपारा रस्त्याची धोकादायक कहाणी। अर्धा किलोमीटरचा रस्ता आज ग्रामस्थांच्या जीवाचा प्रश्न बनला आहे। रस्ता खड्ड्यांनी भरलेला, अपघाताची मालिका सुरू आणि प्रशासन मात्र कान उघाडे राहिलेले। ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आलाय आणि प्रश्न थेट विचारला जात आहे, आमच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त आहे का? लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी ते आरोपा हा छोटा रस्ता आता मृत्यूच्या विळख्यात सापडला आहे। अक्षरशः रस्ता उखडून खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहेत। दररोज वाहनं आणि लोक चिखलात अडकल्याशिवाय प्रवास करू शकत नाही। स्थानिक ग्रामपंचायतीने अनेकदा या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, आमदार आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे पत्र पाठविली, मात्र प्रशासनाकडून एकही योग्य प्रतिसाद मिळाला नाही। गेल्या 7-8 वर्षापासून डोकेसरांडी ओपारा सरांडी बुजुर्ग इजिमा 98 या रस्त्यावर 400 मीटर डोकेसरांडी हद्दीतील रस्ता गेल्या 7-8 वर्षापासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व ओपाऱ्यावरून येणारे सर्व प्रवासी यांचा दर पावसाळ्यामध्ये येताना गाड्या चालत नाही आणि मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आहे व अपघात होत आहे। त्यामुळे शाळाकरी मुलं आणि डोकेसरांडी ओपारा बाजूला असल्यामुळे त्यांना प्रत्येक कामाला डोकेसरांडीला यावं लागते व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तरी या भागातील जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांना विनंती आहे की या रस्त्याची डोकेसरांडी हद्दीतील 400 मीटर व ओपारा हद्दीतील 200 मीटर असा एकूण 600 मीटरचा हा रस्ता त्वरित मंजूर करावा व आम्हा सर्व गावकरी आणि ओपारावासी यांचे समाधान करावे व रस्ता सुरळीत करून सर्वांचे जीव जाणार नाही, धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी। ग्रामस्थ म्हणतात, आमच्या जीवाचा बळी लागल्यावरच रस्ता होणार का? गावकऱ्यांचे जीव इतके स्वस्त आहे का? शासन गाव तिथे रस्ता म्हणत घोषणाबाजी करते, परंतु प्रत्यक्षात नागरिकांना जीव धोक्यात घालून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो। विशेष म्हणजे आतापर्यंत सुदैवाने जीवितहानी टळली आहे, पण अपघाताची मालिका रोज सुरू आहे। जर आता उपाय न झाला तर भविष्यात ही रस्त्याची मृत्यूची साखळी वाचवणे कठीण होईल। ग्रामस्थांचा संताप वाढत आहे आणि प्रश्न ऐकला जात आहे, प्रशासनाची दृष्टी का फक्त पत्रावरच थांबते? डोकेसरांडी ओपारा रस्ता फक्त खड्ड्यांचा नाही तर लोकांच्या जीवाचा प्रश्न बनला आहे। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर।
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळसावंगी या गावातून एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे। तिरू नदीच्या पुरात शेती वाहून गेल्याने एक तरुण शेतकरी खोल नैराश्यात गेला आणि अखेर त्याने जगण्याचा शेवटचा श्वास घेतला। केवळ 2-2.5 एकर शेतीच्या आधारावर जगणारा हा शेतकरी मारुती रायकवाडे, वय फक्त 28 वर्ष, आईसह दोघांवर घराचा सर्व भार, वडिलांचा मृत्यू लहानपणीच आणि आता पीक वाहून गेल्यानंतर जगण्याची उमेदच संपली। शेतीतून आशेचा किरण दिसेनासा झाल्यावर त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर बेळसावंगी गावात शोककळा पसरली असून आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळसावंगी येथील 28 वर्षीय मारुती रायकवाडे या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। मारुती रायकवाडे यांच्या आईच्या नावावर 2 एकर आणि स्वतःच्या नावावर 40 गुंठे शेती होती। थोडीफार शेती करत तसेच उदगीर येथे दररोज मजुरीचे काम करून ते घर खर्च भागवायचे। तिरू नदीच्या पुरात झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे मारुती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते। पिकं वाहून गेल्याने कर्ज आणि पुढील हंगामाची चिंता वाढली होती। आईला मजुरीला जातो असे सांगून ते घराबाहेर पडलेत आणि नंतर त्यांनी झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविलेत। मारुती लहान असताना त्यांचे वडील निधन पावले होते। घरात आई आणि तो असे दोघच राहत होते। एक बहीण असून तिचे लग्न झालेले आहे, त्यामुळे घराची सर्व जबाबदारी या तरुणाच्या खांद्यावर होती। गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। या घटनेनंतर संपूर्ण बेळसावंगी गावात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने शेतकरी कुटुंबाला मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे। एकीकडे शेती पाण्याने वाहून जाते तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे आयुष्यही। पीक गेली, आशा संपली, आता जिवंत राहण्याचं कारणही नाहीच झालं। बेळसावंगीतील या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या आणि समाजाच्या संवेदनांना हादरा दिला आहे। अशा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नेमकी जबाबदारी कोणाची हा प्रश्न आज पुन्हा एकदा उभा राहतो आहे। अजिंठा बुलढाणा महामार्गावर शनिवारी रात्री घडलेला भीषण अपघात, 2 दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन 3 गंभीर जखमी झाले आहेत। गुरुकृपा बियर बारजवळ झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आलं। मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अपघातानंतर 108 ॲम्ब्युलन्स वेळेत का पोहोचली नाही। भोकरदन तालुक्यातील धावडा येथील अजिंठा बुलढाणा मार्गावर 4 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। गुरुकृपा बियर बारजवळ 2 दुचाक्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली। मिळालेल्या माहितीनुसार एक दुचाकीवरील प्रवासी भोरखेड गावावरनं धावडाकडे जात होते तर दुसरी दुचाकी धावडावरून भोरखेडकडे येत होती। या दरम्यान दोन्ही वाहन वेगात असल्याने मध्य रस्त्यात एकमेकांवर आदळलीत। या अपघातात दोन्ही दुचाकींवरील एकूण 3 जण जखमी झालेत। घटनेनंतर परिसरातील शेतकरी तत्काळ घटनास्थळी धावून आलेत। त्यांनी तातडीने 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेला संपर्क केला, परंतु बराच वेळ होऊनही ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचली नाही। त्यामुळे स्थानिकांनी पुढाकार घेत खासगी वाहनातून तिघांनाही उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल केलेत। जखमींची ओळख अद्याप समजू शकली नाही। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूकवरही परिणाम झाला होता। अजिंठा बुलढाणा महामार्गावर वारंवार होणारे अपघात ही नवी बाब नाही। रस्त्यावर पुरेशी लाईट्स नसणे तसेच वेगमर्यादा पाळली जात नसल्याने अशा घटना वाढत आहेत। या अपघातानंतर पुन्हा एकदा प्रशासन आणि आपत्कालीन सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। औसा तालुक्यातील बुधडा गाव ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांचा संताप शिखराला पोहोचलाय। नाल्याच्या गळतीमुळे, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि प्रशासनाकडून निष्क्रियतेमुळे बुधडा गावातील ग्रामसभा अक्षरशः रणांगणात रूपांतर झाली। बुधोडा गावात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने नाल्यांची साफसफाई किंवा देखभाल केली नसल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गावकऱ्यांनी अनेक वेळा ग्रामसभेत नाल्यांसाठी ठराव घेण्याची मागणी केली, परंतु ग्रामपंचायतीकडनं कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेत नाल्यांची साफसफाई करण्याकरिता 15 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले, परंतु अद्याप नागरिकांना कुठलाही समाधानकारक
उत्तर मिळालेले नाही. या परिस्थितीमुळे बुधोडा गावात ग्रामसभा निष्कर्षाचा रणांगण बनली आहे. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे घेराव घेतले आणि मिळणार रस्ते कधी होणार, नाल्यांची साफसफाई का केली जात नाही, अशा सवालांचा पाऊस पाडला. गावकऱ्यांनी हातातील रोष व्यक्त केला तर महिलांनीही प्रशासनाविरुद्ध तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय. पावसाळ्यात नाल्यांमधून उठणाऱ्या दुर्गंधी आणि विषारी वातावरणामुळे गावकऱ्यांची आरोग्य आणि जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांनी ठोस कारवाई न झाल्यास पुढील ग्रामसभा बहिष्कृत करण्याची चेतावणी दिली आहे. या प्रसंगी ग्रामस्थांचा संताप हे गावातील मूलभूत गरजांकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होण्याचे स्पष्ट उदाहरण ठरलेत. आता बुधोड्यातील नागरिक एकजूट होऊन आपले हक्क मिळवण्याकरिता सज्ज झाले आहेत. तर हे होते बुधोडा गावातील ग्रामसभेत घडलेले संतापाचे थरारक दृश्य. गावकऱ्यांचा रोष त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण न झाल्यामुळे, नाल्या आणि रस्त्यांच्या दुरस्तीमुळे उभा आहे. प्रशासनाला आता तातडीने कृती करावी लागेल, नाहीतर ग्रामस्थांच्या संघर्षाला आणखी प्रचंड स्वरूप येईल. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी उत्पादन शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहेत. देश विदेशात प्रसिद्ध असलेली नांदेडच्या अर्धापूर परिसरातील केळी आता बाजारात कवडी मोल भावाने विकली जात आहे. 2 महिन्यांपूर्वी हजारो रुपयांना विकली जाणारी केळी आज केवळ काहींशे रुपयात विकली जात आहे. सणासुदीच्या काळात भाव घसरल्याने शेतकरी अक्षरशः हताश झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड आणि नांदेड या भागांमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. या भागातील केळीला देशातीलच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेत देखील मोठी मागणी असते. परंतु यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडवले आहे. गेल्या काही आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे केळीच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे केळीच्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पिकलेली केळी सडून गेलीत आणि गुणवत्तेत घट झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास हात आखडता घेतलाय. परिणामी 2 महिन्यांपूर्वी ज्या केळीला प्रति क्विंटल 2000 ते 2200 रुपये भाव मिळत होता, तीच केळी आता फक्त 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. अतिवृष्टीमुळे केळीची वाहतूक, निर्यात आणि स्थानिक विक्री या सर्वच साखळीत अडथळे निर्माण झाले. देशातील इतर राज्यांमध्ये नांदेड येथून जाणारी केळीची निर्यात देखील थांबली आहे. सणासुदीचा काळ असूनही बाजारात मागणी नसल्याने आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही परत मिळणे अवघड झाले आहे. खत, मजुरी, सिंचन आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी तोटा आला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादन शेतकऱ्यांना सरकारकडनं तातडीने मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 80,000 रुपये खर्च केला तर 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न होत होतं. तर आता म्हणजे खर्चाला माग आता खर्च सुद्धा निघणार रुपये भाव आहे. आता 1000 रुपये गेल्या वर्षी भाव होता तर 2.5 लाख रुपये झाले. आता यावर्षी 300 रुपये भाव आहे तर खर्च सुद्धा निघणार. 70-80 हजार रुपये लाख मध्ये होईल. पाण्यामुळे भाव पडले. याच्यावर काय आशा आहे? ते शासनाकडून काही मदत भेटा. बियाणं भरपूर वाढले साहेब आणि शेतकऱ्याला सरकार भाव देत नाही. आता की सोयाबीनला किती 400 भाव आहे, 4000 क्विंटल. ते मोठ्या प्रमाणावर त्याचंही नुकसान झालेलं आहे. आणि लेकराचं शिक्षण होतं या केळीच्या आशेवर, लग्न होते आणि मात्र या केळीची आशा चक मोडून दिली. शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आमच्या प्रत्येक पिकाला भाव द्यावा. आज माझ्या शेतामध्ये 2 एकर केळी आहे. तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे. आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी 3 रुपये 4 रुपये प्रमाणे होत आहे. आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न 50-60 हजार रुपये होईल. बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत.
भरपूर प्रमाणामध्ये. जे 1000 रुपयाला पोतं भेटायचं ते आज 2000 रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे. तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे. किती उत्पन्न होतं? याच्यामध्ये जवळपास 3-4 लाख रुपये उत्पन्न होत होतं माझं. म्हणजे जर 2000चा भाव जर भेटला असता तर जवळपास 3-4 लाख रुपये उत्पन्न झालं असतं. तर आज 30-40 हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे. कशामुळे? त्याच्यामध्ये या पावसानं अतिवृष्टीमुळं जास्त नुकसान झालेलं आहे. बाहेर जे बुरानपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता, तर ते आज या पावसाअभावी माल थांबलेला आहे. जायलाच तयार नाही. व्यापारी यायला तयार नाहीत. आले तरी 3 रुपये 4 रुपये भाव भेटत आहे. तर माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये दिलं पाहिजे समजा त्यांनी, सरकारने. आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळं जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेली आहेत. केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळं आणि पुन्हा या पावसाअभावी रोग आलेले आहेत. पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे. याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. अतिवृष्टी, रोजगाई आणि भाव घसरण या तिहेरी संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादन शेतकरी अक्षरशः कोलमडला आहेत. राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला नाही तर आगामी हंगामात अनेक शेतकरी केळीची लागवडच बंद करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील विविध विषयांवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधला. अनुकंपा नियुक्त्या, अतिवृष्टीमुळे वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण तसेच शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र सरकारचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विकसित महाराष्ट्राला गती देण्याच्या कामाकरता अनुकंपा तत्वावर आणि MPSCच्या मार्फत ज्या काही जागा रिक्त होत्या 10,000 पेक्षाही जास्त लोकांच्या नियुक्त्या या निमित्ताने होणार आहेत. आणि अनेक वर्षापासून ज्या घरचा कर्ता पुरुष किंवा व्यक्ती जर निधन पावली असेल तर अशा लोकांची वेटिंग लिस्ट फार मोठी होती. नोकऱ्या लवकर मिळत नव्हत्या. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून 10,000 पेक्षा जास्त लोकांना यातून रिलीफ मिळणार आहे, फायदा होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे विषय असतील, रिक्त जागाचा प्रश्न असेल, प्रशासनाचा निर्णय लवकर व्हावा या दृष्टीने असेल, अनेक दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वपूर्ण. 10,000 पेक्षा जास्त, नांदेडमध्ये 300 पेक्षा जास्त लोकांच्या नियुक्त्या आता या ठिकाणी होणार आहेत. वेटिंग लिस्टवर आता कोणीही राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हा दुर्दैवी गंभीर बाब आहे. नेमकं रिपोर्ट आल्याशिवाय इथून काही कॉमेंट करता येणार नाही की आत्महत्या कशामुळे झालेल्या आहेत. तो रिपोर्ट तहसीलदारकडून प्राप्त झाल्यावर स्पष्ट होईल. परंतु निश्चित पीक हानी झाल्यामुळे तो एक विषय असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंच आहे ना, दिवाळीपूर्वी आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री सांगितलंच आहे. नाही, माझ्यावर टीका केल्याचं काही दिसत तर नाही. माझं नाव घेत त्याचं दिसत नाही. ते नाव घेतं तर आम्ही बोलू या विषयावर. राज्यभरातील अनुकंपा नियुक्त्यांमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार असतानाच शेतकरी आत्महत्याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतरच पुढील भूमिका ठरणार असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर त्यांनी विश्वास दाखविला असून प्रशासनाने लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बावन्न 5000 वर्ष जुन्या जागतिक स्तरावरील लोणार सरोवराची पाणी पातळी यावर्षी अभूतपूर्व प्रमाणात वाढली. अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. कळमजा माता मंदिर भाविकांनी पाण्यात उभे राहून देवीचे दर्शन घेतले. श्रद्धा आणि भक्तींची अनोखी झळ या दृश्यात पाहायला मिळाली. आमचे प्रतिनिधी गजानन राऊत या ठिकाणी पोहोचले आहेत आणि घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास वृत्त. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर जो बेसॉल्ट खडकात निर्माण झालेला एकमेव जागतिक सरोवर आहे. त्याची पाणी पातळी यावर्षी लक्षणीय वाढली आहे. सरोवराच्या पाण्यातील वाढीमुळे परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यातील प्रमुख मंदिर कळमजात माता देवी मंदिर. भाविक या मंदिरात पाण्यात उभे राहून देवीचे दर्शन घेत आहेत. काही नागरिक मंदिरातील पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही श्रद्धा आणि भक्तीच्या संगमाने येथे अनोखी झळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे 52,000 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या लोणार सरोवराला तब्बल 5,70,000 वर्ष झाली आहेत. परंतु इतक्या वर्षात कधीही इतकी पाणी वाढ झालेली नव्हती.
तज्ज्ञांनी सांगितले की मानवी हस्तक्षेप आणि परिसरातील पावसामुळे सरोवराच्या पाणी पातळीमध्ये ही अभूतपूर्व वाढ झाली आहे. सरोवराच्या पाणी पातळीतील वाढीमुळे येथे असलेल्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे हेही आहे की या पाण्यामुळे सरोवरातील निसर्ग आणि परिसरातील प्राणी पक्ष्यांचे जीवन संकटात येऊ शकते. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांनी सरोवर परिसरातून थेट प्रेक्षकांसाठी माहिती दिली आहे. भाविक, पर्यटक आणि स्थानिक रहिवासी या सर्वांनी पाण्याखाली गेलेल्या मंदिरांमध्ये आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा अनुभव घेतलाय. लोणार सरोवरातील ही अभूतपूर्व पाणी पातळी ही निसर्गाच्या अनोख्या रूपाची साक्ष आहे. तरीही तज्ज्ञांचे सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून या जागतिक स्तरावरील सरोवराची जैवविविधता सुरक्षित राहील. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घरबसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आराशी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.